ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून नागास्त्राचा वापर, पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर भारताचे हल्ले, नागास्त्र 1 या स्वदेशी आत्मघाती ड्रोनचा वापर. जम्मू काश्मीरमधील शाळा आणि महाविद्यालयं 12 मे पर्यंत बंद राहणार. शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. पालघर किनारपट्टी भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त, किनारपट्टीवर येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पालघर पोलिसांचं आवाहन. पंढरपूरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. भारत पाकिस्तान दरम्यान तणावाची परिस्थिती, पोलिसांकडून शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी. दिल्ली विमानतळ सुरू, काही उड्डाणं रद्द. आंतरराष्ट्रीय 5 उड्डाणं रद्द तर देशांतर्गत 66 उड्डाणं रद्द. नवोदित मराठी साहित्य संमेलन कराडमध्ये सुरू. श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन. लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटीलही उपस्थित. अमरावतीतल्या चांदूर बाजार तालुक्यात 100 बोगस दाखले असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा. अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर गुन्हा दाखल करण्याची सोमय्यांची मागणी. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमध्ये भीषण अपघात. भरधाव वाहनाची दुचाकीला धडक. अपघातात 2 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. आणि कल्याणमध्ये एका दुकानात अल्पवयीन मुलीला कोंडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा धक्कादायक प्रकार. कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतला प्रकार. आरोपी गणेश भात्रेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.